म्हातारपणात पोट साफ होत नाही. रोज रात्री करा हे 15 सोपे उपाय. उतारवयात सकाळी उठल्याबरोबर टॉयलेटमध्ये अजिबात जोर न लावता पोट विनासायास आणि पूर्णपणे साफ व्हावे असे वाटत असेल तर आजपासूनच स्वयंपाकघरातील या 15 अत्यंत प्रभावी उपायांचा वापर सुरू करा. महागडी औषधे नकोत, कडक पथ्य नको आणि कसलीही काळजी नाही. या साध्या गोष्टी शरीरात जाऊन आतड्यांमधील साचलेली वर्षानुवर्षांची घाण आपोआप बाहेर टाकतील. तुम्हाला माहिती आहे का, उतारवयातील 80% आजारांचे मूळ म्हणजे पोट वेळेवर साफ न होणे, ज्याला आपण साधी बद्धकोष्ठता म्हणून दुर्लक्ष करतो. तीच पुढे जाऊन मूळव्याध, ॲसिडिटी आणि डिप्रेशनचे कारण बनते. जसा जुन्या मशीनला सुरळीत चालण्यासाठी तेलाची गरज असते, तशी पचनसंस्थेला ओलाव्याची गरज असते. वयोमानानुसार पाचक रस कमी होतात आणि आतडी कोरडी पडतात. परिणामी आतड्यांमध्ये सुकलेला मळ घट्ट चिकटून बसतो. जोपर्यंत आतड्यांना आतून मऊपणा मिळत नाही तोपर्यंत चूर्ण किंवा गोळ्या घेऊनही उपयोग नाही. पण काळजी करू नका, याचा खरा उपाय कोणत्याही महागड्या सिरपमध्ये नाही तर आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. आता हे 15 उपाय नेमके कोणते, ते कधी आणि कसे घ्यायचे, चला अगदी सोप्या पद्धतीने एक एक करून समजून घेऊया. फक्त एक विनंती, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण योग्य माहिती असेल तरच या उपायांचा पूर्ण फायदा मिळतो. नंबर 1. इसबगोल पोटाची नैसर्गिक स्वच्छता. याला फक्त फायबर समजू नका, हे आतड्यांसाठी नैसर्गिक स्वच्छतेचे काम करते. हे आतड्यातील मऊपणा टिकून ठेवते आणि चिकटून राहिलेली घाण सहज पुढे ढकलते. ज्यांना वर्षानुवर्षे शौचाचा खडा धरण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. कसे घ्यायचे? बरेच लोक हे थंड पाण्यात घेतात. ही चूक करू नका. 1 कप कोमट पाण्यात किंवा कोमट दुधात 1 चमचा इसबगोल नीट मिसळून रात्री झोपताना प्या. सकाळी शौचात इतके मऊ होईल की जोर लावण्याची अजिबात गरज पडणार नाही. नंबर 2. बडीशेप आणि ओव्याचा काढा. गॅस व पोटदुखीवर तोडगा. जेवणानंतर पोटात गॅस साचून पोट जड वाटल्यास आतड्यांची हालचाल मंदावते. बडीशेप पोटाला थंडावा देते, तर ओवा पोटातील गॅस आणि जडपणा लगेच बाहेर काढतो. म्हातारपणात ज्यांना जेवल्यानंतर सतत आंबट ढेकर येतात किंवा पोट गच्च वाटते त्यांच्यासाठी हे पाचक पेय उत्तम आहे. कसे घ्यायचे? 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी कोमट झाल्यावर रात्री जेवणानंतर हळूहळू घोट प्या. नंबर 3. कोमट पाणी आणि लिंबाचा रस. मॉर्निंग डिटॉक्स. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याच्या सवयीमुळे पोटातील कोरडेपणा आणखी वाढतो. लिंबामधील नैसर्गिक गुणधर्म यकृताला पाचक रस तयार करण्यासाठी सक्रिय करतात. यामुळे रात्रभर आतड्यांमध्ये साचलेली घाण हलकी होते आणि पोट साफ होण्यासाठी नैसर्गिक गती मिळते. कसे घ्यायचे? सकाळी चहाच्या ऐवजी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते पाणी प्या. हे संपूर्ण पचनसंस्थेला सकाळची एक ताजी सुरुवात करून देते. टिप: ज्यांना पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी लिंबू न पिळता फक्त साधे कोमट पाणी प्यावे. नंबर 4. ताजी पिकलेली पपई. पोटाचा खरा मित्र. पपई हे पचनासाठी सर्वोत्तम फळ मानले जाते. यामध्ये पपेन नावाचे पाचक एन्झाईम असते, जे पोटातील जड अन्न सहज पचवण्यास मदत करते. दातांच्या त्रासामुळे ज्यांना कच्च्या भाज्या चावून खाता येत नाहीत त्यांच्यासाठी मऊ पपई उत्तम ठरते. हे आतड्यांमधील कोरडेपणा दूर करून गॅसचा त्रास मुळापासून कमी करते. कसे घ्यायचे? जेवणाच्या वेळी किंवा दुपारच्या सुमारास 1 वाटी ताजी पिकलेली पपई खाणे अमृतासारखे काम करते. हे आतड्यांमधील जुनी साचलेली घाण मोकळी करून बाहेर काढण्यास मदत करते. नंबर 5. भिजवलेले खजूर. खजूरमध्ये नैसर्गिक पाचक घटक आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे आतड्यांमधील कोरडेपणा दूर करून मळाला घट्ट होण्यापासून रोखते. ज्या ज्येष्ठांना अशक्तपणामुळे किंवा ताकदीच्या अभावामुळे त्रास होतो त्यांच्यासाठी हे उत्तम पोषण देते. कसे घ्यायचे? 2 ते 3 खजूर रात्री कोमट पाण्यात अथवा दुधात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा. नंबर 6. जवस आणि मेथी दाण्यांचे जेल वॉटर. जवसामध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर आणि ओमेगा 3 असते, तर मेथी दाण्यांमध्ये पाचक व वातनाशक गुणधर्म असतात. हे दोन्ही पाण्यात भिजवल्यावर त्यातून
एक मऊ चिकट जेलसारखा थर तयार होतो, जो आतड्यांमधील घाण सहज बाहेर काढतो आणि म्हातारपणात सुकलेल्या आतड्यांच्या आतील भागावर नैसर्गिक वंगणासारखे काम करतो. हा उपाय पचनसंस्थेला मजबूत बनवण्यासोबतच वाढत्या वयातील कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी आणि पोटातील जुनाट कोरडेपणा या तिन्ही गोष्टी एकाच वेळी उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेवतो. कसे घ्यायचे? अर्धा चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा जवस रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी थोडे कोमट करून गाळून रिकाम्या पोटी प्या. किंवा रात्री झोपताना 1 चमचा भाजलेली जवस पावडर कोमट पाण्यासोबत चावून खाल्ली तरी चालते. नंबर 7. भिजवलेले मनुके. सोपा उपाय. मनुक्यांमध्ये भरपूर नैसर्गिक फायबर आणि नैसर्गिक गोडवा असतो, जो मंदावलेल्या पचनसंस्थेला पुन्हा सक्रिय करतो. हे पोटातील उष्णता शांत करते आणि आतड्यांची नैसर्गिक हालचाल सुरू करते. वाढत्या वयात ज्यांचे तोंड वारंवार कोरडे पडते, त्यांच्या शरीरातील ओलावा टिकून ठेवण्यासाठी मनुके खूप उपयुक्त ठरतात. कसे घ्यायचे? रात्री 10 ते 12 मनुके स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे फुगलेले मनुके चावून चावून खा आणि सर्वात महत्त्वाचे, ते पाणी फेकून देऊ नका. ते पाणीसुद्धा पिऊन घ्या. हे पोटाला आतून नवी ताकद देते. नंबर 8. मुगाच्या डाळीची मऊ खिचडी आणि भाज्यांचे गरम सूप. रात्रीचे जेवण जितके पचायला हलके असेल, सकाळ तितकीच आरामदायी होते. म्हातारपणात रात्री जड जेवण पचवणे कठीण जाते, ज्यामुळे पोटात अन्न नीट पचत नाही. मुगाची डाळ आणि भाज्यांचे सूप शरीराला पुरेसा ओलावा देतात, ज्यामुळे सकाळी शौचास अडथळा येत नाही. कसे घ्यायचे? रात्री जड पोळी किंवा तेलकट अन्न खाण्याऐवजी मुगाच्या डाळीची मऊ पातळ खिचडी किंवा मिक्स भाज्यांचे वाफाळलेले सूप घ्या. हे पोटावर अजिबात ताण पडू देत नाही. नंबर 9. भाबळीच्या डिंकाचे पाणी. नैसर्गिक स्निग्धता. आयुर्वेदात आतड्यांमधील कोरडेपणा आणि वातदोष घालवण्यासाठी भाबळीच्या डिंकाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. डिंकामध्ये नैसर्गिक फायबर आणि ओलावा टिकून ठेवणारे गुणधर्म असतात, जे आतड्यांची ताकद वाढवतात. ज्या ज्येष्ठांना अशक्तपणामुळे किंवा आतड्यांच्या दुर्बलतेमुळे शौचाला जोर लावता येत नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरते. कसे घ्यायचे? अगदी लहान हरभऱ्यापेक्षा लहान किंवा चिमूटभरच डिंकाचा खडा रात्री 1 कप पाण्यात भिजत ठेवा. सकाळी तो डिंक मऊ झाल्यावर ते पाणी चमच्याने हलवून रिकाम्या पोटी प्यावे. नंबर 10. पाण्यात भिजवलेले सुके अंजीर. फायबरचा खजिना. अंजीर ताजे असो वा सुके, जुनाट बद्धकोष्ठता दूर करण्याची ताकद यात असते. हे आतड्यांमधील सूज कमी करते आणि पोटाला आतून मऊ व हलके ठेवते. ज्यांना पोट साफ न होण्यासोबतच अशक्तपणा जाणवतो, त्यांना अंजिरामधील पोषण तत्वामुळे नवी ताकद मिळते. कसे घ्यायचे? रात्री 2 ते 3 सुके अंजीर 1 वाटी पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर चावून खा. यामुळे पोट तर साफ होतेच, शिवाय शरीरातील कॅल्शियम आणि रक्ताची कमतरताही भरून निघते. नंबर 11. कोमट दुधात शुद्ध एरंडेल तेल. कॅस्टर ऑइल थेरपी. एरंडेल तेलामध्ये नैसर्गिक पाचक घटक असतात, जे आतड्यांच्या आकुंचन पावणाऱ्या स्नायूंना लगेच सक्रिय करतात. हे आतड्यांच्या भिंतीवर साचून राहिलेला जुनाट आणि सुकलेला खडा लगेच मऊ करून पुढे सरकवण्यास मदत करते. ज्यांना कित्येक दिवसापासून पोट साफ न होण्याचा तीव्र त्रास आहे, त्यांच्यासाठी हा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. कसे घ्यायचे? रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोमट दुधात फक्त पाऊण ते अर्धा चमचा खाण्याचे शुद्ध एरंडेल तेल मिसळून प्या. आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळास हा उपाय करावा. सकाळी पोट एका झटक्यात पूर्ण मोकळे होते. टीप: खूप जास्त त्रास असेल तेव्हाच घ्या, सवय करून घेऊ नका. नंबर 12. ताजे ताक आणि जिरे मीठ. आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया. उतार वयात पोटातील उपयुक्त बॅक्टेरिया कमी होतात, म्हणूनच खाल्लेले अन्न लवकर पचत नाही. प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले ताक पचन सुरळीत करते आणि पोट फुगणे लगेच थांबवते. रोजच्या गोळ्या औषधांमुळे पोटात होणारी जळजळ आणि ॲसिडिटी शांत करण्यासाठी ताक अत्यंत फायदेशीर आहे. कसे घ्यायचे? दुपारच्या जेवणासोबत 1 ग्लास ताजे ताक घ्या.
त्यात थोडे भाजलेले जिरे आणि काळे मीठ नक्की टाका. हे आतड्यांना थंडावा देते आणि गॅसची समस्या कायमची दूर ठेवते. नंबर 13. कोमट दुधात 1 चमचा साजूक तूप. आतड्यांचे नैसर्गिक वंगण. उतार वयात आतड्यांमधील नैसर्गिक स्निग्धता कमी होते, ज्यामुळे आतडी कोरडी पडून शौचास कडक खडा धरतो. देशी तूप आतड्यांच्या आतील भागाला मऊ करते आणि साचलेला मळ सहज पुढे सरकवण्यास मदत करते. ज्यांना औषधांच्या उष्णतेमुळे त्रास होतो त्यांच्यासाठी तूप अत्यंत गुणकारी आहे. कसे घ्यायचे? रात्री झोपण्यापूर्वी 1 कप कोमट दुधात 1 चमचा गाईचे साजूक तूप मिसळून प्या. हे रात्रभर आतड्यांना ओलावा देऊन सकाळी विनासायास पोट मोकळे करते. नंबर 14. गुलकंद आणि कोमट दूध. उष्णतेवर नैसर्गिक तोडगा. उतार वयात बऱ्याचदा BP किंवा पेनकिलरच्या गोळ्यांच्या उष्णतेमुळे आतडी कोरडी पडतात आणि शौचास कडक खडा धरतो. खडीसाखरेपासून बनवलेला शुद्ध गुलकंद आतड्यांमधील अतिरिक्त उष्णता शोषून घेतो आणि मळ मऊ करतो. ज्यांना बद्धकोष्ठतेसोबत छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे. कसे घ्यायचे? रात्री झोपताना 1 चमचा साजूक गुलकंद 1 कप कोमट दुधासोबत खा किंवा दुधात मिसळून प्या. हे रात्रभर पोटाला गारवा देते आणि सकाळी विनासायास पोट साफ करते. टीप: ज्या ज्येष्ठांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे त्यांनी गुलकंद टाळावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. नंबर 15. त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदाचा उत्तम उपाय. आवळा, हिरडा आणि बेहडा यांचे संतुलित मिश्रण म्हणजे त्रिफळा. हे केवळ पोट साफ करत नाही तर आतड्यांच्या स्नायूंना ताकद देऊन त्यांची नैसर्गिक हालचाल वाढवते. सतत वेगवेगळी औषधे घेऊन कंटाळलेल्या ज्येष्ठांसाठी हा सर्वात सुरक्षित आणि पारंपरिक मार्ग आहे. कसे घ्यायचे? रात्री झोपताना अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण 1 कप कोमट पाण्यात मिसळून घ्या. हे पोटात गॅस धरू देत नाही आणि सकाळी पोट स्वच्छ ठेवते. या उपायांसोबतच ही एक चूक अजिबात करू नका. नंबर 1. बहुतांश ज्येष्ठ मंडळी जेवण झाल्यानंतर लगेच अंथरुणावर झोपतात किंवा एकाच जागी बसून राहतात. उतार वयात पचनक्रिया आधीच संथ झालेली असते, त्यामुळे जेवणानंतर लगेच न झोपता घरातल्या घरात किमान 100 पावले सावकाश चाला. नंबर 2. दिवसभरात थोडे थोडे करून पुरेसे पाणी पीत राहा. नंबर 3. मन चिंतामुक्त व आनंदी ठेवा. नंबर 4. पोट जास्त गच्च आणि जड वाटल्यास रात्री बेंबीच्या भागावर हलके कोमट मोहरीचे तेल लावा. मित्रांनो, म्हातारपण हा काही आजार नाही, हा तर अनुभवांचा सुंदर काळ आहे आणि याचा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुमचे पोट हलके आणि शरीर निरोगी असेल. तर मग या साध्या 15 उपायांपैकी तुम्हाला सहज शक्य होतील असे 1 ते 2 उपाय आजपासूनच घरातील ज्येष्ठांसाठी सुरू करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी रहा, मस्त रहा. धन्यवाद.